अरे मग हसू नाही तर का मग रडू? तुझी बायको त्या मॅडशी एवढा वेळ बोलत असते आणि तुला त्याचा अंदाजा पण नसतो. वाह! अरे त्यात काय झालं? बोलली तर बोलली. फ्रेंडशिप असेल त्या दोघांमध्ये, प्युअर फ्रेंडशिप. काय असेल ना? प्युअर फ्रेंडशिप. खरंच खरंच जर असं काही असतं ना तर तिने तुझ्यापासून लपवलं का असतं? हां, यू गेटिंग माय पॉइंट मिस्टर जयंत? जर का तिचं खरंच तुझ्यावर प्रेम असतं तर तिने तुला अंधारात का ठेवलं असतं? दॅट मीन्स ती प्युअर फ्रेंडशिप तर डेफिनेटली नाही. हो, स्टॉप इट. मला वाटतंय ना तसं काहीच नाहीये. आणि माझ्या जानूबद्दल वाटेल ते बोलायचं नाही, कळलं ना? बघ, तुला काही वाटत नसेल पण आम्हा सगळ्यांना वाटतंय की काहीतरी गडबड आहे. एक्झॅक्टली. नाहीतर तिने तुझ्यापासून सिक्रेट ठेवलंच नसतं. जयंत, जेव्हा बायको आपल्या नवऱ्यापासून काही सिक्रेट ठेवते ना, म्हणजेच तिला ते मुद्दाम लपवायचं असतं. आणि तुला गुंडाळणं तर अगदी सोपं आहे. ती तुला फसवते आणि हेच तुला कळत नाही. म्हणजेच असली मॅड तर तूच आहेस. एक्झॅक्टली. मॅड. 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 स्टॉप इट. बघा, माझी जानू अशी नाहीये. तिचं माझ्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि माझा तिच्यावर खूप विश्वास आहे, कळलं ना? विश्वास अजूनही, पण जान्हवीवर सिरियसली? अरे मूर्ख आहेस तू. सगळे फसवतायत तुला. हा, सगळे म्हणजे तिच्या घरचे पण. त्यांना तर माहीतच असेल ना जान्हवी आणि या मॅड बद्दल. त्यांनी सुद्धा लपवलंय. वेकअप मिस्टर जयंत. तिने फक्त लग्न केलंय तुझ्याशी, पण प्रेम तर ती त्याच्यावरच करते, कळलं? खोटं आहे सगळं, खोटं आहे.